तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचे मी स्वागत करतो. भरपूर दिवसानंतर एक चांगला आपले अशी मुलाखत घेणार होतो आणि जाऊ गोठ्यावर जाऊ. तर काय आपल्याला म्हणजे वेलच नव्हता भेटत, तर आज कुठेतरी वेल मिळाला आणि चांगले एक आपला आमच्या मुरबाड तालुक्यातील सुप्रसिद्ध असे गाडा मालक भगवान शेठ पवार, शिवला आंबेल यांच्या पण गोठ्यावर आला आणि आपल्या जोडले. दादा तुमचं नाव काय दादा? माझं नाव साई पवार, भगवान पवार यांचा मुलगा. तर दादा चला आता आपण पूर्ण गोठ्याची माहिती करून घेणार आहेत. गोठ्यामध्ये किती बैल आहेत आणि त्यांचं नियोजन वगैरे कसं काय असतं, सर्व जे काही नियोजन असतं बैलगाडा शर्यतीचं ते आज आपण या मुलाखतीमध्ये पूर्ण जाणून घेऊयात. तर मित्रांनो, आता आपण दावणीतला पहिला एक चांगला असा नंदी आणि बघूया त्याचे नाव काय, त्याची खरेदी वगैरे कुठून घेतलेले आणि किती यावर्षी शर्यती वगैरे किती झाले. दादा काय सांगू शकता आपल्या बैलाबद्दल, नाव वगैरे या काय? बैलाचं नाव मोगली हा बैल आम्ही नाशिकवरचा आणलेला. नाशिकवरनं म्हणजे मित्रानेच आणलेला, म्हणजे मित्र आमच्या घरच्यासारखे संबंध आहेत. बंटी रसाल, सुनील रसाल खांडपेजा. तर त्यांनी हा बैल आणलेला आपल्या याच्याकडून, शिंदे म्हणून व्यापारी आहे, त्याच्याकडून हा वासरू घेतलेला आदत असताना तो पलवायचा. म्हणजे त्यानंतर सांभाळायची अडचण असल्यामुळे, तो कामाला बाहेर असल्यामुळे सांभाळायला आमच्याकडे आणला. नंतर आम्हीच खरेदी केला मग तो हा. आणि आता हा मोगली जास्त करून घरच्याच गाडीमध्ये पळतो. केले पहिरे तर घरचीच, म्हणजे मैब्यामध्ये पळतो किंवा राजामध्ये पळतो जास्त करून. आणि पहिऱ्यांचं म्हणलं तर सरलगावच्या आपल्या याच्यामध्ये बोलतो, काय नावायचं, पक्ष नखऱ्या त्यांच्यामध्ये बोलतो, गटाल वगैरे. आणि पादरीपाडवाल्यांचा बगत त्यांच्यामध्ये बोलतो. परत बंगाली आणि कांबेकरांच्या वासरामध्ये बोलतो, चित्र्यामध्ये. जास्त करून घरचीच पळतो आम्ही. दादा बघा, आता मोगले तुम्ही बोलता, दादा किती जाती असताना बैल आपण खरेदी वगैरे केलेला? आदत असताना बैल खरेदी केला होता. आदत असताना घेतलेला. आता तो दुसरा झालाय. दुसऱ्यामध्ये आपला श्रद्धांजली असला तो गटपास सुद्धा झाला दुसरा असताना. आणि आदत होता तर गट पळून आला, सेमीला खाली चालला तेव्हा दात पाडला त्यांनी, एक दात तुटला त्यांनी. त्यामुळे कुठेतरी गाडी आपली म्हणजे बाद दिली का काय झालं? नाही, बाद ऑब्जेक्शन घेतलेला की चौसा आहे, पण नंतर चेक केलं तर आदत होता. तर दुसऱ्याचं ऑब्जेक्शन आलं, तर दुसरा चेक केलं तर आदत होता, तर एक दात पाडला असा, म्हणजे आदत होता. तर दादा बघा आता चौथा दात पाडले की. हा, तर दादा बघा, आता मोगली बघायला गेला तर चांगले फिटनेस वगैरे. आता दुसरं म्हटलं तर म्हणजे लहान बैला असं म्हणजे एकदम शरीराने एकदम कमी असतात, पण आता याची शरीरयष्टी बघायला गेलं तर चांगला असा बैल आहे आणि म्हैसूर जातीचं. काय बोलू शकता? बैल चांगला, म्हणजे खायला प्यायला त्याचे नखरे नसतात. जे देव ते खातो. पेंडा असो, गवत असो, मका असो, सर्व प्रकारचं खाद्य खातो तो. कधी म्हणजे असं हे नाही करत, नाटकं नाही करत खायला. दादा या वर्षीची सीझन कोणत्या बैलापासून स्टार्ट झाली नाही, एंड कोणत्या बैलापासून म्हणजे एंड झाला? मोगलीची हा, मोगलीची स्टार्टिंग आमची याच्यापासून झालती, राजापासूनच झालती. सुरुवातीला तो राजामध्ये पालायचा, आता एंडिंगला जास्त करून तो मैब्यामध्ये पळतोय. आणि पादरीपाडच्या बंगालीमध्ये 2-3 गाड्या झाल्या. परत आपल्या कांब्याच्या चित्र्यामध्ये 2-3 गाड्या झाल्या चांगल्या. आणि दादा आता बघा, बैल तर पळतच असतो, त्याच्या जोडीला पहिलं पण चांगलं लागतात आणि सर्व काही नियोजन वगैरे चांगलं लागतो. नियोजन वगैरे कोण करते मग मोगलीचं? आमचं नियोजन म्हणजे आमचा ड्रायव्हर आहे, हेमंत ड्रायव्हर, तो नियोजन करतो. स्वतः मी नियोजन करतो. आणि माझा भाऊ आहे मयूर, सरगावचा मयूर गुडे, तो नियोजन करतो. आणि दत्ता शेठ आपला, मी सुजित. चांगला असा नंदी आणि बघूया त्याचे नाव काय, त्याची खरेदी वगैरे कुठून घेतलेले आणि किती यावर्षी शर्यती वगैरे किती झाले. दादा काय सांगू शकता आपल्या बैलाबद्दल, नाव वगैरे या काय? बैलाचं नाव मोगली हा बैल आम्ही नाशिकवरचा आणलेला. नाशिकवरनं म्हणजे मित्रानेच आणलेला, म्हणजे मित्र आमच्या घरच्यासारखे संबंध आहेत. बंटी रसाल, सुनील रसाल खांडपेजा. तर त्यांनी हा बैल आणलेला आपल्या याच्याकडून, शिंदे म्हणून व्यापारी आहे, त्याच्याकडून हा वासरू घेतलेला आदत असताना तो पलवायचा. म्हणजे त्यानंतर सांभाळायची अडचण असल्यामुळे, तो कामाला बाहेर असल्यामुळे सांभाळायला आमच्याकडे आणला. नंतर आम्हीच खरेदी केला मग तो हा. आणि आता हा मोगली जास्त करून घरच्याच गाडीमध्ये पळतो. केले पहिरे तर घरचीच, म्हणजे मैब्यामध्ये पळतो किंवा राजामध्ये पळतो जास्त करून. आणि पहिऱ्यांचं म्हणलं तर सरलगावच्या आपल्या याच्यामध्ये पळतो, काय नावायचं, पक्ष नखऱ्या त्यांच्यामध्ये बोलतो, गटाल वगैरे. आणि पादरीपाडवाल्यांचा बगत त्यांच्यामध्ये बोलतो. परत बंगाली आणि कांबेकरांच्या वासरामध्ये बोलतो, चित्र्यामध्ये. जास्त करून घरचीच पळतो आम्ही. दादा बघा, आता मोगली तुम्ही बोलता, दादा किती जाती असताना बैल आपण खरेदी वगैरे केलेला? आदत असताना बैल खरेदी केला होता. आदत असताना घेतलेला. आता तो दुसरा झालाय. दुसऱ्यामध्ये आपला श्रद्धांजली असला तो गटपास सुद्धा झाला दुसरा असताना. आणि आदत होता तर गट पळून आला, सेमीला खाली चालला तेव्हा दात पाडला त्यांनी, एक दात तुटला. त्यामुळे कुठेतरी गाडी आपली म्हणजे बाद दिली का काय झालं? नाही, बाद ऑब्जेक्शन घेतलेला की चौसा आहे, पण नंतर चेक केलं तर आदत होता. तर दुसऱ्याचं ऑब्जेक्शन आलं. तर दुसरा चेक केलं तर आदत होता, तर एक दात पडला असा, म्हणजे आदत होता.
तर दादा बघा त्यांना आता चौथा दात पाडले की. हा तर दादा बघा आता मोगली बघायला गेला तर चांगली फिटनेस वगैरे. आता दुसरा म्हटलं तर म्हणजे लहान लहान बैल असतात म्हणजे एकदम शरीराने एकदम कमी असतात, पण आता याची शरीरयष्टी बघायला गेलं तर चांगला असा बैल आहे आणि म्हैसूर जातीचा आहे. काय बोलू शकता? बैल चांगलं म्हणजे खायला प्यायला त्याचे नखरे नसतात, जे देव ते खातो. पेंडा असो, गवत असो, मका असो, सर्व प्रकारचं खाद्य खातो तो. कधी म्हणजे असं हे नाही करत, नाटकं नाही करत खायला. दादा या वर्षीची सीझन कोणत्या बैलापासून स्टार्ट झाले ना, एंड कोणत्या बैलापासून म्हणजे एंड झाला? मोगलीची हा मोगलीची स्टार्टिंग आमची याच्यापासून झाली ती, राजापासूनच झाली ती. सुरुवातीला तो राजामध्ये पालायचा, आता एंडिंगला जास्त करून तो मैब्यामध्ये पळतोय. आणि पाजीरपाडच्या बंगालीमध्ये 2-3 गाड्या झाल्या. परत आपल्या कांब्याच्या चित्रामध्ये 2-3 गाड्या झाल्या चांगल्या चांगल्या. आणि दादा आता बघा बैल तर पळतच असतो, त्याच्या जोडीला पहिलं पण चांगलं लागतात आणि सर्व काही नियोजन वगैरे चांगलं लागतो. नियोजन वगैरे कोण करते मग मोगलीचं? नियोजन आमचं नियोजन म्हणजे आमचा ड्रायव्हर आहे हेमंत ड्रायव्हर, तो नियोजन करतो. स्वतः मी नियोजन करतो आणि माझा भाऊ आहे मयूर सरगावचा मयूर गुडे, तो नियोजन करतो. आणि दत्ता शेठ आपला, मी सुजित कापडी, बंटी रसाल हेच नियोजन करतात बैलाला. आता दादा बघा आता एवढे जण आपण भरपूर. तर मित्रांनो बघा बैल पळत असताना चांगलं नियोजन पण लागतं आणि कुठेतरी नियोजन झाल्यानंतर गुलाल पण करण्यासाठी कुठेतरी मैदानामध्ये स्वतः येऊन स्वतः नियोजन करून बैल खाली नेऊन सर्व गोष्टी बघायला लागतात. सर दादा कसं काय नियोजन वगैरे कोण करतं? याचं नियोजन मी स्वतः करतो आणि आमचा भाऊ आहे मयूर घोडे तो करतो. आमचा ड्रायव्हर हेमंत ड्रायव्हर आहे आंबेलेचा, तो नियोजन करतो. आणि मी स्वतः करतो, माझे वडील करतात, पप्पा भगवान पवार. आणि नियोजनाचं म्हटलं तर दत्ता शेटगुडे, परत सुनील रसाल, सुजित कापडी, चंदू मोपे, योगेश मोपे हे सगळं नियोजन करतात. आणि जास्त करून मीच नियोजन करतो आणि जास्त करून आमची घरचीच गाडी पळते, त्यामुळे नियोजन जास्त विषय नसतो. जर कोणी समजा जास्त आग्रह केला तरच दुसरं पैरे करतो, नाही तर मग घरचीच पळव जास्त आग्रह. आता दादा बघा पैऱ्यांचं म्हटलं ना की घरची गाडी पळाली तर एकदा वेगळाच आनंद असतो आणि पैऱ्यामध्ये पळायला तर म्हणजे परत प्रॉब्लेम येतो की असं तसं. कसं काय वाटतं जेव्हा घरची गाडी पळते ना गुलाल प्राप्त होते तेव्हा? घरची गाडी आमची गुलालातच आहे, घरची गाडी पळाल्यावर काय वाटत नाही. पण पैरेवाल्यांचं असं असतं, तो बोलतो तुझा कमी पडला, माझा जास्त पळाला, कधी तो बोलतो तुझा जास्त पळाला, माझा कमी पडला. हे कमी जास्तच याच्यामुळं पैरे तुटतात. आणि जास्त करून आम्ही घरची पळवतो, त्याच्यात कारण तोच आहे की पैरेवालं कधी कधी बोलतात की आम्ही आता नियोजन झालं आहे, आमचा पैरा झाला आहे, आपण करू पुढच्या अड्ड्याला, हे ते असं कारण देतात. त्यामुळे आम्ही पैरे करायचं बंदच करतो जास्त करून आणि घरचीच गाडी जास्त पळण्याचा प्रयत्न करतो. आता दादा बघा घरची गाडी पळायला कुठेतरी घरच्या गाडीचं पण नाव होतं, घरचा ड्रायव्हर, सर्व काही घरच्या गोष्टी असतात, गाडी वगैरे. कसं काय वाटतं ज्यावेळेलाच घरची गाडी गुलाल घेते यावेळेलाच नियोजन होतं आणि कुठेतरी अड्ड्यामध्ये जाऊन गाडी जमते, परत पुढचं नियोजन कोण करतं मग? अड्ड्यामध्ये गाडी जमली, जर बैल पळताना बघितला ना तर 2-3 जण येतात, नंबर घेतात, बोलतात आम्हाला पैरा द्या असं तसा. आणि नंतर मग पैरा केल्यानंतर बोलतो की तुमचा बैल कमी पडा असा तसा. मग त्यामुळे आम्ही घरची गाडी पळवतो. आणि आमचा घरचा ड्रायव्हर आहे हेमंत ड्रायव्हर, आणि सुट्टी मेकर पण आमच्या घरच्याचे मयूर गुडे, तो नियोजन पण करतो. मी स्वतः सुट्टी करतो, नियोजन करतो. आणि सुट्टीला म्हणजे आमचे खाटेकरच्या वाडीतली मुलं असतात, सागर इलम, आकाश इलम, अक्षय मुकणे, ते सर्व असतात, रवी मुकणे वगैरे. परत आमच्या गावातला तेजस हरणी म्हणून आहे, तो सुद्धा आमच्यासोबत असतो. आणि भरपूर म्हणजे अशी सहकार्य करतात मुलं, त्यामुळे एवढी बैलं न्यायला आम्हाला जमतात. आणि पैऱ्यांचं आम्ही आता जास्त झंझट करत नाही बसत, घरचीच गाडी पळवतो. आणि पोरं असल्यामुळे आम्हाला घरची गाडी न्यायला पण जमते. दादा बघा आता तुम्ही स्वतः बोलले की बघा कुठेतरी मित्रपरिवार आहे, कुठेतरी सर्व गोष्टी आहे, त्याच्यामुळे एवढे बैल हँडल करतात किंवा मैदानामध्ये न्यायला लागतात. आता दादा बैलगाडा क्षेत्र म्हटलं ना ते एकट्या दुसऱ्याचं काम नाही, कारण कासरं कोणी धरायचं, परत सुट्टी कोणी करायची, गाडी कोणी न्यायचं, पूर्ण म्हणजे तेवढ्या जणांना एकतर म्हणजे बघा कुठेतरी टीमवर्क, कुठेतरी टीम घेऊन आपण कुठेतरी काम करतो आणि टीमला पण कुठेतरी चांगलं प्रोत्साहन किंवा त्यांना वाईट न बोलणं किंवा शिवीगाळ न करणं म्हणून कुठेतरी तुमच्या जोडला ते मित्रपरिवार तुमच्या जोडला साथ देतं. काय बोलू शकता त्यांच्याबद्दल? आता ही लहान लहान मुले गावातली ती सुद्धा सहकार्य करतात, बैल गोटा साफ करायला, बैल धुवायला वगैरे, चालवायला वगैरे मदत करतात. असं म्हणजे लहान मोठे सहकार्यानेच बैलगाडा क्षेत्र चालतो. मग एकट्याचं दुसऱ्याचं कामच नाही येतो बैलगाडा क्षेत्र म्हटलं म्हणजे. कोण गाडा धरेल, कोण कासरं धरेल, कोण सैलं नेईल, सर्व केल्याशिवाय गाडा होत नाही. आणि म्हणजे आपण विचार केला ना तर बैलगाडा क्षेत्रामध्ये आहे ना जास्त करून मित्रांची सहकार्य असेल तरच बैलगाडा क्षेत्रात गुलाल प्राप्त करता येतो. मित्रांच्या शिवाय बैलगाडा क्षेत्रच करता येत नाही, एकट्याचं कामच नाही येतो. आणि काटेगडच्या मुलांचा सुद्धा आमचा जाम सहकार्य असतो आम्हाला, त्यामुळे आम्ही बैल न्यायला सक्सेसफुल होतो. आता दादा बघा बैल नेलं म्हणजे नुसतं झालं नाही किंवा अड्ड्यामध्ये गेलं, परत म्हणजे गाडी जमल्या असेल तर ठीक, नाही जमली तर पुन्हा गाडी जमवताना परत गाडी झुपताना सर्व गोष्टी करायला लागतात. आता बघा त्या गोष्टी दादा कुठेतरी घडत असताना कुठेतरी वरच्यांचा पण कुठेतरी आपण
मानलं पाहिजे. नाहीतर आताची तरुण पिढी की आम्हाला सर्व गोष्टी माहीत आहेत किंवा बैलाला म्हणजे आराम नाही देत, लगेच पुढच्या अड्ड्यामध्ये काढतात. कसं काय असतं तुमचं नियोजन तसं? आमचं नियोजन तसं काय नसतं. आम्ही दिवसाआड पळवलं तरी एक वेळा पळवतो, आणि जर 2 वेळा पळवलं तर त्या बैलाला लवकर काढत नाही. मग समजा राजा आणि मोगली पळाला तर मोगलीला पुढच्या अड्ड्याला न्यायचा नाही, मैबे आणि राजाला न्यायचा. आणि आम्ही तसंच करतो, एक बैला आराम देऊन 2 बैल नेतो, परत त्या 2 वेळा जो पळेल त्याला पुढच्या मैदानाला आराम देऊन पळवतो. आणि तू बोललास की म्हणजे झुपायला वगैरे, झुपणी वगैरे आमचे ड्रायव्हरच करतात. हेमंत ड्रायव्हर झाला तो करतो, निलेश ड्रायव्हर भाजण्याचा तो करतो, गिरीश ड्रायव्हर, शिवल्याचे आपले समाधान वगैरे, जयेश वगैरे ते सुद्धा करतात. आणि म्हणजे भरपूर आपला सहकार्य करतात, त्यामुळे आमचा म्हणजे बैल गुलात राहतो. त्या श्रेय त्यांनाच देऊ आम्ही की जे सहकार्य करतात त्यांना. आता दादा बघा, कुठेतरी बघा बैल जेव्हा पळतो ना त्यावेळेस भरपूर जण जोडीला असतात, पण ज्या वेळेस बैल बॅग फुटला किंवा पाठीमागे पडद्याच्या मागे असतो ना त्यावेळेस कोण विचारत नसतं किंवा गाडा मालकाचं नाव पण नाही काही करत किंवा त्याला पुढे पण नाही घेत. काय बोलू शकता याबद्दल? तेच, जर बैल गुलाल असला ना तर लोक येतात आणि पैरा वगैरे मागतात. पण जर बैल समजा बॅग फुटला गेला, 2 मैदानाला मार खाल्ला, गुलाल नाही भेटला, तर मग पैऱ्याला आपल्याला अडचण येते. त्यामुळे तेच विचार करून आम्ही घरची बैल जास्त करून ठेवतो, 2-3 बैल ठेवतोच, कारण की पैऱ्यांचा प्रॉब्लेम नको म्हणून आम्ही 2-3 घरचेच ठेवलेत. दादा बघा, आता मोगलीबद्दल बघायला गेलं तर चांगलं असे शरीर एसटी पण आहे. दादा खुराक वगैरे काय असतं बैलाला? मग बैलाला खुराक आता आम्ही उन्हाळी मक्का पेरलं होतं, त्या मक्याची कुटी करून ठेवले, ते भरपूर अशा कुटीचे मणके भरून ठेवले. आणि पेंडा आहे, पेंडा घेऊन ठेवला आहे. परत आता समजा चार झाले, ही पोरं वगैरे मदत करतात, चार वगैरे आणतात. आणि पेंडा आणि खुराक तोच हिंदकेसरी खुना, आणि चुनी आपला भुसा वगैरे गव्हाचा, हरभऱ्यांची कुटी, भरडा, वाटाण्याचा भरडा, तेच चालू आहे सध्या. दादा बघा, आता या पुढचं नियोजन कसं काय असणार? आणि ह्या सीझनची अशी एखादी कोणती गाडी किंवा म्हणजे असा एखादा क्षण वगैरे तुमच्या आठवणीमध्ये आहे की म्हणजे आम्हाला अपेक्षा नव्हती पण बैलाने गुलाल करून दाखवलं किंवा काय? अशीच आमची एक घरचीच मैत्रीपूर्ण गाडी झाली ती. तर आमच्याच गावातला तेजस हरणे म्हणून बैल आहे, तर त्याचा बैल होता बादल म्हणून. तो बैल जाम मोठा होता, तर त्या बैलापेक्षा म्हणजे आमच्या दोन्ही बैल तर त्याचा एकच बैल, तर त्याच्या जोडला एक रॉयल म्हणून बैल होता शिंगोलचा. तर आमची अशीच मैत्रीपूर्ण गाडी झाली, हसता खेळता. तर झाली 11,000 2 बादल्यांची गाडी झाली ती. तर आम्हाला वाटलं नव्हतं आम्हाला गाडी भेटेल, कारण की तो बैल म्हटला म्हणजे जाम मोठा बैल होता आमचा, म्हणजे दोन्ही बैल एकाच बैलात मागतील. तर ती गाडी आमची झाली 1-2 चकड्याचा अंतरच झाली, त्यामुळे तो आमचा म्हणजे विसरणार नाही असा बोलत झाला. दादा असा कोणता किस्सा झाला की बैल म्हणजे अड्ड्यामध्ये गेलो आणि शर्यत जमली नाही किंवा काहीतरी असा कोणता तरी किस्सा तुम्हाला या सीझनचा कोणता आहे का असा? किस्से तसे 2-3 आहेत. 2-3 मैदानाला राजासोबत नखऱ्या होता, तर त्या गाड्या 2-3 मैदानं जमलीच नाही. नाव ठेवलं तर नाव पण कोणी फिरवलं नव्हता, आणि गाडी जमली पण नाही. मग ते आलो मग घरी. दादा बघा, आता मोगलीबद्दल काय बोलू शकता आणखी? मोगली एकदम शांत स्वभावाचा बैल आहे, लहान पोरांनी दोघंही पण त्याला धरू शकता. तो मारत नाही काय नाही, एकदम शांत गरीब बैल एकदम. त्याला काही केलं तरी तो काही मारत नाही काय नाही, त्याच्यावर बसून पण देतो तो, काय त्याचा मारायचा विषयच नाही. एकदम शांत बैल आहे. पळायला पण तसंच आहे, चारी खांदी कुठं पण पळतो, उजव्या फाटीत पब्लिकला, डाव्या फाटीत पब्लिकला, आतून पण, म्हणजे जिथं झोपू तिथं पळतो तो. आणि मस्ती पण करत नाही कधी मांडायला, म्हणजे मारत वगैरे नाही, मस्ती नाही करत, आणि एकदम शांत बैल आहे. आता दादा बघा, बैल पळतो ना तर त्याला फाट्या पण चांगल्या लागतात. दादा उंबरवेडा फाटे झाली किंवा पाडगाव फाटे, कामातवाडी, बोरीची वाडी किंवा ओलमन, भरपूर साडे आपल्या फाटे वगैरे आहेत. असे मोगलीची आवडती फाटी वगैरे कोणती किंवा वगैरे? मोगलीची आवडती फाटी उंबरवाडीची होती, पण मुरबाडमध्ये सध्या बंदी असल्यामुळे त्या फाट्यांवर आपल्याला नेता येत नाही. लांब जावं लागतं, भाडा पण खर्च होतो, आणि लांब जायचं म्हटलं म्हणजे खर्च आणखीन वाढतो. त्यामुळे माझी विनंती एकच आहे की मुरबाडच्या शर्ती पुढच्या सीझनला तरी लवकरात लवकर चालू करा, हीच आमची इच्छा आहे. कारण की गरीब मालकांना लांब न्यायला जमत नाही, भाड्याचा प्रॉब्लेम येतो, डिझेल खर्च, परत नाश्ता वगैरे वाढतो. आणि जवळ अड्डा असला तर ते, आणि फाटी पण आपले खर्च चांगले आहेत. मुरबाडच्या फाटी, उंबरवेड्याची, पाटगावची, ही आपली खाटीगरची होती, वडवलीची, त्या फाट्या पण चांगल्या आहेत सगळ्या. पाटगावची, उंबरवाडीची फाटी चावी होईल, हीच इच्छा आहे आमची पण. दादा बरोबर तुम्ही नक्कीच, कारण भरपूर ही पूर्ण सीझन आपले कुठेतरी स्टॉप होते. मुरबाड तालुका कमेंडी रात्रंदिवस त्याच्यावर काहीतरी काम करते किंवा या साहेबाकडे जा, त्या साहेबाकडे जा, परवानगी घ्या, असं तसं. कारण बघा दादा, कुठेतरी जवळचा मैदान असलं तर भरपूर सारे गाडा मालक जायचे, कुठेतरी आनंद, हारजीतील आमची गोष्ट आहे, पण कुठेतरी आता जातात. पण आता लवकरात लवकर त्यांना लांबच्या अड्ड्यानं जायला नाही लागत. कारण बघा, ज्या याच्यामध्ये जी गाडी व्हायची तिथं गाडी भाडा जायला लागला, आणि प्लस मुलांचा खर्च, प्लस बैलांचा खर्च, त्याच्यामुळे कुठे परवडत नाही. चांगली बैला तर काही प्रॉब्लेम मुले किंवा काही कारणांच्या मुले कुठेतरी आता घरी आहेत. याबद्दल काय बोलू शकता? तेच, आता बंदी असल्यामुळे लांब जायला लागतं, भाडा वाढतो, डिझेल खर्च, नाश्ता खर्च, परत बैलांना पण उभा राहायला लागतो.
आणि आराम पण नाही भेटत आणि जे भाड्याला खर्च होतो ते गाडीला लावायचे पैसे भाड्याच्या मध्ये जातात. त्यामुळे लहान गाड्या गोरगरीब गाडा मालकाला हे परवडत नाही. त्यामुळे बरेचसे नंदी मुरबाड तालुक्यातले बसून आहेत. मोठे मोठे बैलवाला असतात, मोठे मालक नेतात, पण जर लहान गरीब मालक असेल तर त्याला आर्थिक प्रॉब्लेम असला तर मग तो एवढा लांब नेत नाही. तर त्यात माझी विनंती आहे, मुरबाडची शर्ती लवकर पुढच्या सीझन तरी माझी इच्छा आहे की चालू व्हावी. उंबरवेढा फाटी, पाटगाव फाटी ही आमच्या मोगलीची आवडती फाटी आहे, ती चालू करा ही विनंती आहे माझी. पण तुमच्या माध्यमातून मी सांगायचा प्रयत्न करतो की पुढच्या वर्षी तरी बंदी हटवावी, कोणत्या तरी माध्यमातून कोणाची तरी कृपा करून चालू करा हीच विनंती आहे. आता नक्कीच कुठेतरी बघा भरपूर सारे बैलगाडा शर्यतींचे किंवा सदस्य अध्यक्ष भरपूर जणांचे प्रयत्न चालू आहेत. कारण उंबरवेढे फाटी ही आपलीच नाही तर पूर्ण म्हणजे जे काही मुंबईमधले गाडा मालक आहेत त्यांची आवडती फाटी ही उंबरवेढा फाटीबद्दल असं बोलायला गेलं तर म्हणजे असा कोणता नंदी नाही का त्या फाटीवर पाळलेला नाही. नियोजन पण चांगलं असतं ना, सर्व गोष्टी एकदम व्यवस्थित असतं. ते काय बोलू शकता उंबरवेढा फाटीचं नियोजन एकदम कमिटी चांगली करते. म्हणजे खालची सिस्टीम म्हणजे टोल नाका लावणे, म्हणजे जास्त गर्दी झाली तर बंद म्हणजे आपलं हे टोकन असतात, टोकनच्या माध्यमातून बैल खाली सोडतात. ती सिस्टीम एकदम चांगली आहे, म्हणजे जास्त गर्दी होत नाही खाली. बैल म्हणजे काही बैल म्हणजे ॲग्रेसिव्ह असतात, ते असं उडायला बिडायला बघतात, त्यामुळे दुखापत पण होते माणसांना पण आणि बैलांना पण, गाडा वगैरे तोडतात, त्यामुळे अजून टाइमपास होतो. तर ती सिस्टीम असल्यामुळे नियोजन त्यांचं म्हटलं तर उंबरवेढ्याच्या फाटीचं नियोजनच चांगलं असतो सगळ्यात भारी. मित्रांनो आता आपण बघणारच दावणीतला दुसरा नंदी. दादा काय बोलू शकता या नंदीचं नाव वगैरे ना, खरेदी वगैरे कुठून केलं? या नंदीचे नाव राजा, शॉटगन राजा 713 म्हणून त्याला ओळखतात. हा पण आम्ही सुनील रसलकडून खरेदी केला होता. शिंदे म्हणून व्यापारी आहे, त्यांनी त्याच्याकडून आणलेला नाशिकवरनं. तर आम्ही मोगली आणि हा एकत्र त्याच्याकडून घेतलेला. दादा बघा आता तुम्ही बोलता प्रत्येक खरेदीमध्ये ना नाशिक, दादा नाशिकची बैल घेण्याचं कारण काय किंवा रिझन काय याच्या माग? नाशिकची बैल जास्त करून ॲग्रेसिव्ह असतात आणि फेल जात नाही लवकर, घोड्यातली बैल असल्यामुळे, आणि त्यांना तल पण भरपूर असतो, त्यामुळे आपल्याकडे कसा तल असल्यालाच बैलाला डिमांड आहे. आता दादा बघा राजाबद्दल बोलायला गेलं तर भरपूर सारे गुलालामध्ये कंटिन्यू बैल गुलालामध्ये. कसं काय दादा नावा रूपाला कसं काय आला बैल आम्ही सरगावचा नखऱ्यामध्ये पायरा गेला होता, गावठी किंग नखऱ्या दत्ता शेटगुडे यांचा. तर त्याच्यामध्ये पालायचा, ते चांगल्या गाड्या मारल्या तेव्हा बैल म्हणजे पैरे वगैरे भेटायला लागले आणि चांगला स्पीड लावायला लागले त्याच्यामध्ये पाहायला. तो आम्ही त्याला गुरुच मानतो राजाचा. आता दादा बघा राजा किती दाते असताना खरेदी वगैरे केलेला? राजा दुसरा असताना आम्ही खरेदी केला होता. दुसरा आता तो 5 दात लावले त्यांनी, म्हणजे बैलच झाला होता. दादा या वर्षीची असे कोणते शर्यत मैत्रीपूर्ण गाडी झाली अशी कोणती आठवणीतली शर्यत वगैरे आहे का? यावर्षी तीच जी मोगलीमध्ये टाकली होती, मोगली आणि राजा तेव्हा होता, घरची गाडी होती आपली, आणि त्यांचा मोठा बैल होता बादल म्हणून, त्याला जोड शिंगोलचा रॉयल होता. ती गाडी आमची अविस्मरणीय. राजाबद्दल आणखी काय बोलू शकता दादा? राजामध्ये कधी असा कुठलाच मैदान नाही ज्यामध्ये राजाने आम्हाला गुलाल नाही दिला. गटाचा फक्त गुलाल नव्हता भेटला राजाला, आणि बिंजोडचा म्हटलं तर कधीच गुलाला विद्यार्थ्याने आम्हाला आणला नाही. आणि पब्लिकला पण बैल तसाच पळतो, तोच स्पीड आतून पण लावतो, चारी खांदी तो आम्ही हाकलतो. मोठ्या मोठ्या बैलांमध्ये तो पळतोय, म्हणजे मोपचा सरकार, सरगावचा नकऱ्या आणि पक्षा, परत तोकोडाचा शंकर, परत आपलं हे सरकार झालं सरकार, हे मोठ्या मोठ्या बैलांचं चांगलं बैलांमध्ये पळतो तो. दादा या वर्षी कसं काय नियोजन असणार बैलाचं आणि अशी इच्छा वगैरे आहे का या बैलामध्ये आपला बैल पालावा? यावर्षी चांगल्या बैलांमध्ये पाळला आहे तो. मुरबाडमध्ये जे असे उजाडत बैल आहेत त्यांच्यामध्ये चांगला पाळला आहे, त्यांच्यात पण चांगलाच पाळला आहे, कमी नाही पडला कुठल्या बैलाला. आणि जास्त करून आम्ही घरचीच पळवतो, कुठला असा इच्छा वगैरे नाही कुठल्याची पायऱ्या करायची. आम्ही कोणाला असं स्वतःहून फोन नाही करत, जर कोणी मागितलं तर दादा बघा आता राजा आपण मुलाखत घेतो, एवढा शांत वाटतो मैदानामध्ये, आणि घरी कसं काय असतं राजाचा स्वभाव? घरी एकदम तो शांत असतो, लहान मुलं पण त्याला धरू शकतात. फक्त माझ्यावर फक्त तो गावामध्ये जरा पिसलतो, मी त्याला त्रास देतो म्हणून. मैदानात पण तो शांतच असतो, खाली गेल्यावर पण शांत, मांडाला पण ताप नाही देत. ॲग्रेसिव्ह असतो पण मारत वगैरे नाही, ज्या स्पीडने खाली जातो त्या स्पीडने वर येतो. म्हणजे खाली जायला त्याला जाम ताण असतो, म्हणजे जो धरतो 3 जण धरला असं त्यांना खेचत नेतो खाली, येताना मग तसा स्पीडमध्ये येतो. म्हणजे त्याला अशी घाई असते की कधी मी खाली जातो आणि कधी खाली येतो, खाली जाम घाई असते. दादा कसं का बैलाचं स्पीड वगैरे कोणत्या मैदानाला किंवा कोणत्या रानाला बैल जास्त पळतो? पुढून पाठीमागून पुढातून बैल तल पण भरपूर लावतो, परत पुढे पण जास्त स्पीड, म्हणजे जेवढी मोठी फाटी असेल तर तो पुढे वाढत जातो, कमी नाही पडत पुढे पण. म्हणजे खाली जो स्पीड असतो तो स्पीडवरती पण लावतो, तलाला पण चांगला बोलतो आणि पुढे पण चांगला बोलतो. म्हणजे जेवढी लांबची फाटी तेवढे राजाचं बेनिफिट जे असेल, म्हणजे लवकरात लवकर पुढे म्हणजे किती मोठा बैल असू दे किंवा लांब गाडी असू दे, निकालाचा भाष्य म्हणून म्हणजे राजाला निकालाला तो जाम हावरा आहे. गाडी किती मागा असली खालून तरी पुढे तो निकाल घेतोच, आणि त्याची आम्हाला गॅरंटी आहे. कुठलाच मैदान आम्हाला बिना गुलालचा त्याने आणला नाही. 1 नाही 2 नाही, कधी 3 पण गुलाल तो मिळून देतो आम्हाला.
दादा बघा, एक नाही, दोन नाही, तीन, काय कसं काय असतं 3 गाड्यांचं नियोजन म्हटलं तर काही माणसांना एक गाडी जमवताना किंवा 2 गाड्या पळवताना म्हणजे गाडी जे काही गाड्या मालकांची हैराणी होते, आता तुम्ही तर 3 गाड्या करतात, कसं काय असतं नियोजन वगैरे? गाडी जमवायचं म्हणजे तो दिसायला जाम बारीक आहे, त्यामुळं त्याच्या अंगावर भरपूर लोक येतात, त्याला कोणी जास्त म्हणजे आता ओळखत नाही, लांब लांब द्यावं लागतं, त्यामुळं तो बारीक दिसतो, त्यामुळे मोठे मोठे बैल येतात विचारायला, आम्ही पण नाही बोलत, मग जमवतो, जे अंगावर येतात त्यांच्याशी जमवतो, आम्ही कोणाला नाही बोलत. आता बघा, असं दादा राजाबद्दल आणखी काय बोलू शकता की ॲग्रेसिव्ह पण आहे आणि फिटनेस बद्दल बोलायचं का? बघा आता पावसाला चालू तर बैल फिटनेस मध्ये कसं काय दररोजचं व्यायाम वगैरे कसं काय असतं मग राजा? दररोज त्याला आम्ही 1 ते 2 किलोमीटर चालवतो, कधी हप्त्यातून किंवा 2 हप्त्यातून पवनी असते, आणि चरायला पण त्याला सोडतो, जास्त करून म्हणजे मारतो, त्यामुळे जास्त सोडत नाही, पण कधी असं झाडाला वगैरे मारून ठेवतो, तिथं तो फ्रेश होतो, उड्या वेळ मारतो, आणि चालवल्यामुळे तो अजून फ्रेश होतो. दादा बोलो, आता राजाचे पण असे कोणते फाटी वगैरे आहे का आवडीची? राजाची आवडीची पट्टी आपली हीच, पोस्टरीच्या मैदानाला तो कधी गुलाल नाही दिला असं झालं नाही, पोस्टरीच्या मैदानात तो गुलालाच आहे, फक्त एकच गाडी पडलेली कानोलचा DSP वाल्यांकडे मोठ्या होता, त्या मोठ्यामध्ये, आणि राजाची गाडी पडलेली नाग्या आणि तुफानची गाडी धरलेली, म्हणजे नाव फिरवलेला, तर ती गाडी थोडक्यात पडलेली, खालून आपल्या मोत्यांनी जरा म्हणजे वाकडा झाला होता, त्यामुळे ते अंतर पडला, तो अंतर पुढे कायम राहिला, तरी पण धाग्यात गाडी पडली होती, ते बैल जाम मोठे होते बिनजोडचे म्हटल्यामध्ये, आणि आपली बारीक होती, ते चांगली गाडी पडली, मग ते पण मैत्रीपूर्ण गाड्या मैत्रीपूर्ण गाडी झाली. दादा आता एवढ्या जेवढ्या गाड्या वगैरे झाल्यात त्यांच्याबद्दल काय बोलू शकता? अशा मैत्रीपूर्ण किंवा वादविवाद होतो का तुमच्याकडे? नाही, आम्ही जास्त करून म्हणजे मैत्रीपूर्णच गाड्या करतो, कधी कोणत्याशी वाद नाही करत, असं कोणी बोलणार पण आहे की आमच्याशी वाद केलाय, आणि मैत्रीपूर्ण म्हटलं म्हणजे आमचं जे एकत्र बसतात घरात असतात त्यांच्याशी पण आम्ही गाडी खेळलेलो आहेत, आता आमच्या गावातलेच आहे ते सर्व, त्याच्याशी पण आमची गाडी झालेली आहे, कलम खानचे आमचे एकदम म्हणजे जवळचे म्हणजे भाव मानते त्याला आमचे पप्पा वगैरे, त्यांच्याशी पण आमच्या गाड्या होत्या. परत आता हा मोगली ज्याच्याकडून घेतलाय ना सुनील रसलकडे जेव्हा मोगली होता, आमच्याकडे राजा होता, त्यांची पण दोघांची गाडी जमलेली होती. म्हणजे दादा तुमचं असं खेळ म्हणजे जेवढं बघा शेवटी जर आमची गाडी जर अड्ड्यात जमली नाही ना तर आमची घरच्या घरी पण कळतो, म्हणजे गुलाला साठी पण गाडी करतो, म्हणजे जो जिंकेल त्यांनी नाश्ता द्यायचा, असे आम्ही गाड्या करतो कधी. म्हणजे मैत्रीपूर्ण जेवढ्या गाड्या होत्या आणि एक तर आपल्या ओळखीच्या यांच्या. मित्रांनो, आपण आता बघणार आहोत दावणीतला तिसरा नंदी, त्याचं नाव वगैरे, त्याची कारकीर्द आणि या सीझनला कसं काय बॅग फुटला होता की उजेडामध्ये होता, सर्व गोष्टी आपल्या साईला सर्व गोष्टी सांगणार, त्याला काय बोलू शकता? या बैलाला शंकर गावठी बैल आहे, एकच गावठी बैल आमच्या गोट्यामध्ये, आमची पहिले 16 बैल होती, त्या 16 हा एकच राहिला आहे, बाकी 3 नवीन घेतलेला होता, आणि हा एकच जुना बैल राहिला फक्त, तो मध्ये समजा या सीझनला आजारी होता, त्यामुळे जास्त काढत नव्हतो, 2-3 वेळा काढला, त्या दोन्ही बैलाला त्यांनी आम्हाला गुलाल दिलं आहे, त्यांनी पण कधी असं गुलाल काढलं नाही, त्याचे वैयक्तिक स्वतःचे 200 जास्त गुलाल आहेत, आणि जास्तीत जास्त जे 5-6 वाजले झाले आमच्या टोटल सगळ्यांचे, आणि याचा पण कधी गुलाल पडत नाही शक्यतो, आणि कुठं मोठ्या बैलांना तो तोंड काढून पळतो, आमचा लारा म्हणून पहिले बैल होता, त्याच्यामध्ये पण हा मस्त तोंड काढून पालायचा, कधी कुठल्या बैला कमी नाही पडला, मोठ्या बैलाचं दाखवून पाळलेलं आहे. आता दादा या बैलाचं वय वगैरे किती आहे? हा बैल आता 4सा झाला आहे, आजच असताना आम्ही घेतलेला सरगाववरून, तसा हा फरारी बैल आहे, सरगाववरून आमच्या मित्राकडून आम्ही घेतलेला. दादा आता तुम्ही बोलता 200पेक्षा प्लस याचे गुलाल झालेत, दादा 200+ गुलाल म्हटलं तर भरपूर सारं वाजले आणि भरपूर सारं नियोजन असतं, तर कसं काय आपलं एक गावठे बैल असून सुद्धा एवढ्या गाड्या झाल्या, काय वाटतं? आमचा हा बैल 2023 पासून पळतोय, 23 पासून ते आतापर्यंत पळतोय, 3 वर्ष झाले, त्यामुळे एवढं गुलाल झालं, त्याचे प्रत्येक मैदानात 2 कधी 3 पण गुलाल करून द्यायचा. या सीझनला जरा बॅग फुटला होता आजारपणामध्ये, पण पुढच्या सीझनला नक्कीच त्याच्यापेक्षा जास्त कमेंट करेल आणि मोठ्या गुलाल आम्हाला पाठवून दिली, त्याच्याकडून असे आमच्याकडे. दादा आता बैल बघा एवढं शांत आहे, आणि कोणकोणत्या मैदानामध्ये पडला आणि कोणकोणते म्हणजे अशी चांगली गाडी झाली एक मैत्रीपूर्ण आपली गाडी? उंबरवेड्याच्या पाठीवर आमचा लारा नवीनच घेतलेला, तेव्हा बॅनरवर गाडी जमली होती शंकर सांगून, तेव्हा आम्ही घरचीच गाडी बोलवली, लारा आणि शंकर. आपला दीपक मिंचे आपला इथला किनवलीचा, त्याचा मन्याबाई बैल आहे गावठी, आणि त्याला जर त्याचा शिवराज होता, तर ती गाडी आमची झाली होती मोठी. दादा आता हा बैल बघायला गेला तर बघा एकदम छोटा आणि एकदम चांगला वाटतो, काय म्हणजे शरीरयष्टीबद्दल काय बोलू शकता? शरीरमध्ये तो जास्त तब्येत जास्त झाली होती, त्याची तब्येत आम्ही कमी केली होती जरा, आता जरा तब्येत कमी झाली, पण जास्त तब्येत झाली जास्त झाली होती, आणि आजारी होता, त्यामुळे त्याचं जास्त बसून झालं होतं. आता दादा माझा एक क्वेश्चन आहे, दादा बघा आता 4 ते 5 बैलांनी एवढे गाई वगैरे आहेत बरोबर, आता दादा एवढ्यांचा खर्च, एवढ्यांचं नियोजन, प्लस यांना खुराक, परत शर्तीना पैसा, गाडी भाडा, कसं काय झालं सर्व कसं काय मॅनेज होतं? हा क्षेत्र आम्ही पैशासाठी नाही घेतला, नादासाठी गेलेला आहे, म्हणजे
आमचा कलमकांडचे मित्र आहेत, त्यांच्यामुळे आम्हाला नाद लागले. सुजित कापडी, विनायक कापडी यांचा मुलगा. तर त्यांच्यासोबत माझे पप्पा जायचे. तर असंच आम्ही बेलेला जाऊन 2 बैल घेतले. त्याच्यातून 2 ते 4 झाले, 4 ते 8 झाले, आता 16 झाली. परत आता कमी केली. आता ते सगळं विकून हे 3 घेतलेत आणि आमचे घेऊन आहे. याला कधी विकणार नाही मी, हा घरीच ठेवायचे, जरी पाळलं तरी चालेल. दादा बघा 16 बैल त्या सीझन त्या कालामध्ये सांभाळायचं म्हटलं तर भरपूर सारा खर्च, तेवढ्यांचा खुराक, तेवढ्यांचं नियोजन वगैरे कसं करायचं? नियोजन म्हणजे बैल आमचा कधी गुलाल नाही दिला असं झालं नाही. कुठलाही बैल आमचा 16 बैल आमची चांगलीच लागलेली, कुठला बैलाचा वाईट नाही लागला. त्यामुळे गुलाल पण व्हायचे, खर्च ते वसूल करायचे जास्त करून. पण पैशासाठी आम्ही नाद नाही गेला. आज आमचा असं मनाला शांतीसाठी म्हणजे एक कुठेतरी मनाला शांती छंद किंवा म्हणून नाद आमचा. छंद, कुठेतरी आपण शेतकरी किंवा शेतकऱ्याच्या घरामधले कुठेतरी 2 बैल असावी, कुठेतरी आपलं नाव असावा किंवा नावासाठी कुठेतरी आपण हा छंद करतो. दादा काय बोलू शकता? आणखी भरपूर सारा आता तो एक त्या नंदीचं नाव मैब्या, त्याबद्दल काय बोलू शकता? मैब्या आता घेतला आम्ही 2 महिने झाले. आजातच आहे अजून तो. त्यांनी पण चांगल्या चांगल्या गाड्या मारल्यात, म्हणजे मोठ्या मोठ्यापर्यंत तो पण पळाला. आजाला पण तो कधी कधी तोंड काढून पडतो आणि त्याचा पण अजून एक पण बोलायला नाही पडला. आणि बिनजोडचा पण त्याने म्हणजे बॅनरचा पण 3-4 गाड्यामध्ये घेतले. दादा आपण बघू शकता आता मैब्या, दादा काय कोणती जात आणि कितीला खरेदी वगैरे केली मोबाईल? हा मैब्या आम्ही राजा आणि मोबाईल ज्याच्याकडून घेतला आहे त्याच शिंदे व्यापारीकडून घेतलेला आहे. तर आम्हाला 43,000ला पडला, 3,000 भाडा आहे. तर बैल अजूनपर्यंत गुलाला एक पण गुलाल त्याच्या या सीझनमध्ये पाळाला नाही. चांगले चांगली गुलाल झाले त्याचे. आणि तो राजामध्ये जास्त करून पळतो. साऊंड कमी कर ना, मध्ये डिश असतो. तू बंद करून ठेव जरा. दादा मैब्याचं कसं काय पुढचं नियोजन असणार आणि काय विशिष्ट काय आहे मैब्याचं? मैब्या पुढच्या सीझनला धमाका करणार 100% गॅरंटी. कारण की या सीझनला तो जेवढे पण गुलाल केले चांगल्या चांगल्या बैलांचीच गाडी जमलेली होती. आणि चांगल्या चांगल्या बैलांमध्ये आता आपला डोने वांगीचा गुज्जर चांगला वासरू पडतो, त्याच्यामध्ये पण आपण आलाय. आणि राजामध्ये मोगलीमध्ये तो पलत असतो. आणि कुठल्या बैला अजून कमी नाही पडला, राजाला पण स्वतः कमी नाही पडला. राजाला कधीतरी तोंड काढून खूप पलतोय तो. आणि पुढच्या सीझनला चांगला गुलाल प्राप्त करून दिली त्याच्याकडून आशा आहे. तर दादा धन्यवाद तुमचा अनमोल वेळ दिल्याबद्दल. पुढच्या वाटचालीबद्दल तुम्हाला शुभेच्छा देतो. पुढची सीझन व पूर्ण गुलालामध्ये सर्व बैल राहत, तुमचं पूर्ण बैल जे काय ते निरोगी राहत आणि कायमस्वरूपी गुलालात राहत. धन्यवाद. तुमचं पण धन्यवाद. तुम्ही आमच्या वेळात वेळ काढून इथे आलात, आमची मुलाखत घेतली, आम्हाला बरं वाटलं. तुमचं पण धन्यवाद. तुमच्या पण चॅनलला ग्रोथ होईल आमची इच्छा आहे. आणि तुमचा चॅनल कुठेतरी जास्त महाराष्ट्रामध्ये फेमस हो, तिची आमची पण इच्छा आहे. धन्यवाद दादा.